कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उभा अंगठे धर पायाचे असंच राहणे. ए बस आता वर्गात बसल्यासारखं नीट बसायचं. या मास्तरीन बाई या. उशीर झाला म्हणायचा. हो काय झालं, घरातनं निघाले, डुक्कर रिक्षामध्ये बसली आणि डुक्कर रिक्षाचं पेट्रोलच संपलं. मग रिक्षा जीपला टो केली. कशानं? दातानं? गप्पा बसा. शिक्षिकेची मस्करी करता काय? शिक्षिकेची मस्करी करता? हे बघा, मी खूप स्ट्रिक्ट शिक्षिका आहे सांगून ठेवती. ह्याच्या आधी मी ज्या शाळेमध्ये शिकवायचे तिथली मुलं एवढी घाबरायची मला. चिडीचुप्प म्हणजे चिडीचुप्प माझ्या वर्गात एकदम. एवढे चिडीचुप्प की मी प्रश्न विचारले ना त्यांना तरी बी उत्तर द्यायचे नाही, एवढे चिडीचुप्प. हो मग पुढच्या तासाचे मास्तर यायचे कांदा घेऊन. सगळ्या पोरांना असं कांदा नाकाला लावायचे, तेव्हा कुठे त्यांची दात केळी निघायची. एवढा दरार आहे माहिती का? गप्पा बसा. खबरदार काय पण आरोप कराल तर. मुळात मुलं घाबरायचीच नाहीत मला, मग त्यांचे आई बाप घाबरायचे. हुशार बाईला समाज नेहमी घाबरतोच. खरे पण बाई, तुम्हाला अजून पण वाटतं की ते पालक तुमच्या हुशारीला घाबरायचे? अहो पालकच नाहीत, हेडमास्तर पण एवढे घाबरायचे ना. मी दिसले की लगेच केबिनची कडी आतनं लावायचे, एवढे घाबरायचे. तुम्हाला सांगते 4-5 तरुण मास्तरांनी तर स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. भया मग दराराच माझा तेवढा. हो शेवटी शाळा बंद व्हायची वेळ आली माझ्या दरारामुळं. तेव्हा माझी इकडे ट्रान्सफर केली आणि मला प्रौढ शिक्षण वर्गाचे अधिकारी केलं. हो ना, तुम्ही आल्यापासून 1000 लोकसंख्या असलेलं गाव 700 वर आले. शेवटी समाज हुशार बाईला घाबरतो म्हणतात ते काय खोटं नव्हतं. तरी एक बरं की मला पुढं करायची सवय नाही. पुढे करायची तुम्हाला सवय नाही, पण तुमच्या दातांना आहे ना, त्याला काय करायचं? गप्पा बसा. आणि ते बंदुकीच्या नळीमध्ये धुरण आहे ते बघा आधी तुम्ही. अगं बाया, मगापासून गोळीचा आवाज कुठनं येत होता? ते त्यो काढतोय. म्हणजे ह्यांच्या बंदुकीमध्ये गोळ्या नाहीत? नाही, कमीत कमी झुरळ येऊ नये म्हणून डांबर गोळ्या तरी घाला ह्याच्यात. झुरळ का मी? एकमतराव झिंगे. ते परवा 2 कोंबड्याच्या झुंजीत त्यांच्या चोचीत अडकलेले ते तुम्हीच नव्ह? तरी नशीब ऐन टायमाला ह्याला वाढला म्हणून, नाही तर कोंबड्यांनी हा झिंगा खाल्ला असता. आता बाई, तू हसली की असं वाटते कडक हिवाळ्यात अंगावर कवळं ऊन पडलं. अरे परवा रसवंतीच्या माग उभा होता, उसाचा चोथा अंगावर पडला तर ढिगाऱ्याखाली दबला होता. नाहीतर काय, तरी मुंगळ्यांनी ह्याला धरून बाहेर काढला म्हणून. ए गप्प बसा तुम्ही गप्पा बसा. शोभतं काय या वयात हे तुम्हाला सगळं? हा अहो बघायचंच आहे तर चांगलं काहीतरी बघा ना. शिळ्या दह्याची लस्सी होणार आहे का आता? अगं बाया, माझी मिसळत आहे वय, मिसळत आहे. तू कोण मग? साजूक तूप. साजूक तूप. मेंदवा सगळा डाळडा भरलाय त्याचं बघ जरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.